नमस्कार, सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण कुरकुरीत कोथिंबीर वडी कशी बनवायची ते बघणार आहोत। चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। कोथिंबीर वडी बनवण्यासाठी इथे मी एक मोठं भांडं भरून बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली। आता कोथिंबीर बाजारातून आणल्यानंतर ती साफ करायची आहे। तिला स्वच्छ धुवून एका चाळणीवर निथळत ठेवायची आहे। मग सुती कापडाने पुसून ती आपल्याला बारीक चिरायची आहे आणि नंतर मग भांड्याने मोजून घ्यायची आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे, पाव चमचा हिंग घालायचे आहे, चवीप्रमाणे मीठ घालायचे आहे। आता इथे मी 2 चमचे लाल तिखट घालते। लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता ह्याच्यामध्ये आपल्याला हिरवं वाटण घालायचं आहे। त्यासाठी मी 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात तिखट असलेल्या, 1 इंच आलं, 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि 1 चमचा जिरं असं मिक्सरमधून जाडसर फिरवून घेतलं। आता हे ह्याच्यामध्ये घालून घेऊया। आता ह्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा पांढरे तीळ घालायचे आहेत। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाले। आता ह्याच्यात बघा मीठ घातलं होतं, त्याच्यामुळे कोथिंबीरला थोडं पाणी सुटलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण 4 मोठे चमचे तांदळाचं पीठ घालतोय। तांदळाचं पीठ घातल्यानंतर बघा वडी चांगली कुरकुरीत होते। आता ज्या भांड्याने आपण कोथिंबीर घेतली त्याच भांड्याने एक भांडं ह्याच्यात बेसन घालायचं आहे। आता बेसन घातल्यानंतर आपल्याला आधी ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा कोथिंबीरच्या पाण्यातच आधी आपण हे मिक्स करून घेतलं। आता ह्याच्यात आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि हे भिजवून घ्यायचं आहे। हे बघा असं थोडंच पाणी घालायचं आहे। आपल्याला हे पीठ जास्त पातळ भिजवायचं नाही आहे, थोडं घट्टच भिजवून घ्यायचं आहे। बघा इथे मी हे पीठ असं भिजवून घेतलं। आता हे जास्त घट्टसुद्धा नाही आहे आणि एकदम पातळसुद्धा नाही आहे, असं मध्यम पीठ भिजवून घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धी पळी तेल घालायचं आहे। आता तेल घातल्यानंतर ते मिक्स करून घेऊया। इथे आपलं हे वडीचं पीठ तयार झालं आहे। आता इथे मी एक चाळण घेतली आहे, या चाळणीला तेल लावून घेतलं आहे। आता इथे मी ह्या चाळणीमध्ये वडी थापून घेणार आहे। तुम्हाला जर अळूवडीसारखे त्याचे गोळे करायचे असतील तर तुम्ही लांबट गोळेसुद्धा करू शकता। हे बघा इथे मी हे मिश्रण असं चाळणीमध्ये थापून घेते आहे। तुम्हाला असं नसेल थापायचं, गोळे बनवायचे असतील लांबट, तर लांबट गोळेसुद्धा बनवू शकता। आता हे सगळं पीठ मी ह्या चाळणीत थापून घेणार आहे। आता वरून आपल्याला थोडे पांढरे तीळ घालायचे आहेत। 2 चमचे आपण पांढरे तीळ घेतले होते। पीठ भिजवताना आपण 1 चमचा तीळ घातले आणि वरून 1 चमचा घातले। आता हलक्या हाताने आपल्याला ते तीळ असे दाबून घ्यायचे आहेत, म्हणजे ते चांगले चिकटले जातील। आता हिला शिजवण्यासाठी ठेवूया। त्यासाठी गॅसवर एका पातेल्यामध्ये मी आधीच पाणी गरम करायला ठेवलं होतं। आता ही चाळण आपल्याला ह्या पातेल्यावर ठेवायची आहे। आता हिच्यावर झाकण ठेवायचं आहे। आता ही वडी बघा एकदम जाड झालेली आहे। माझी चाळण छोटी आहे आणि मिश्रण भरपूर झालं, त्याच्यामुळे मी हिला 30 ते 35 मिनटं मध्यम आचेवर शिजवून घेणार आहे। 30 मिनिट मी हिला मध्यम आचेवर बघा चांगली शिजवून घेतली आहे। तरीसुद्धा झाकण काढून बघूया। हे बघा मिश्रण अजिबात चिकटलेलं नाही आहे, म्हणजे आपली वडी चांगली शिजलेली आहे। गॅस बंद करायचं आहे। हिला खाली काढून घेते आणि मग संपूर्ण थंड करून घेऊया। वडी संपूर्ण थंड झालेली आहे। पहिले हिच्या कडा मोकळ्या करून घेऊया। आता हिला कापून घ्यायचं आहे। आता वड्या लहान मोठ्या आकाराच्या जशा हव्यात त्या आकारात कापून घ्या। हे बघा इथे मी ही वडी कापून घेतली आहे। हे बघा तुम्हाला एक वडी मी काढून दाखवते। मस्त अशी वडी झालेली आहे, पण ह्या भरपूर जाड झालेल्या आहेत, त्याच्यामुळे मी एका वडीचे 2 भाग करणार आहे। आता ह्यांना लगेचच तळण्यासाठी घेऊया। त्यासाठी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं।
आता हे तेल आपल्याला थोडं गरम करून घ्यायचं आहे. तेल बघा थोडं गरम झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये वड्या घालायच्या आहेत. आता ह्याच्यामध्ये बसतील तेवढ्याच मी वड्या घालून घेते. आता एक अर्धा मिनिटानंतर आपल्याला वड्या पलटी करून घ्यायच्या आहेत आणि वड्या तळताना आपल्याला त्या मध्यम आचेवरच तळून घ्यायच्या आहेत. आता मध्यम आचेवर यांना चांगला लाल रंग येईपर्यंत आणि मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया. हे बघा वड्या मस्त तळून झालेल्या आहेत आणि असा मस्त लाल रंगसुद्धा आलेला आहे. लगेचच ह्यांना काढून घ्यायचं आहे. आता उरलेल्या सगळ्या वड्या अशाच प्रकारे तळून घ्यायच्या आहेत. इथे मी सगळ्या वड्या तळून घेतल्या आणि वड्या बघा वरून मस्त कुरकुरीत आणि आतून मऊ झालेल्या आहेत. तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असे छान छान पदार्थ पाहण्यासाठी चॅनेलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.